आ हा हा, क्या बात. तर आज कुठेतरी फिरायला जाऊया असं म्हणून बाहेर पडलं आणि इन्स्टाला एक रील बघितलेली मून बीच म्हणून. तर ते आहे तिकडे, खूप तिकडे. मी पण दाखवू देणार नाही मला. आणि काही जणांनी सांगितलं ते जाता येत नाही, ट्रॅकिंग करणं खूप कठीण आहे वगैरे असं म्हणून. मग मी इकडेही जरा असे छान दगड वगैरे दिसले म्हणून ह्या बाजूने येत होतो. तर मला एक काका दिसले, दाखवतो तुम्हाला. आणि हे काका इकडे येत होते, म्हणजे जस्ट त्याने आत्ता झाड टाकलं आहे. आणि येत असताना त्यांना विचारलं मी, तुम्ही कुठे चालला आहे? तर ते म्हणाले मी इथे झाड टाकायला चाललो आहे. तर इथे टाकणार म्हणाले. आणि झाल्यानंतर जिथून आम्ही आलेलो सांगतो ना तुम्हाला. वा, काहीतरी मिळालंय. पहिल्यांदाच बघितलंय मी हे. भारीच. एका जाळ्यात, हा पहिलं जाळं टाकलंय ह्यांनी. पहिल्या जाळ्यात त्यांना हे मिळालेत मासे. आ हा हा. तर सांगतो तुम्हाला ते मी इकडनं साधारण इथे आत तिथनं असे वरनं असे आलो. त्यांनी रस्ता दाखवला मला, त्यांच्याबरोबरच आलो आहे. क्या बात. ब्लॉग करताना मी तो शॉट घ्यायचा राहिला आहे माझा. तर आता मी हा शॉट घेणार आहे. तर ते अशी दोरी एकत्र करून घेत आहेत आणि बघू कसं टाकतात जाळी. मी बघितली, तुम्हाला दाखवायची राहिलेली. ब्लॉग करता करता बघत होतो मी. तुम्हाला दाखवतो आता मी. सावकाश उतरतायत ते, पूर्ण सांभाळून. मगाशी बघत होते, आज मासे दिसत नाहीत म्हणाले, तरी पण त्यांना 2 मासे मिळाले. आता बघूया, 2 मासे मिळालेत. ते बघा, एक तिथे आहे अजून थोडासा जिवंत. बघता येते मासे दिसत आहेत का, वेध घेत आहेत. ह्यावेळी काही मिळालेलं नाही असं दिसतंय, कळत नाही. नाही काय मिळालं. आता आपण ज्या बीचवर गेलेलो ना, त्याला काय म्हणतात? आणि त्या जागेला काय म्हणतात? माकोडसे. माकोडसे, ओके. आणि पांडवांचं तळप इथून किती लांब आहे? चालत जायला आम्हाला 1 तास लागला. 1 तास, ओके. आलोय मी आणि इथे एक मासा पकडून त्याने पाण्यात ठेवलाय जिवंत. सुंदरच आहे. काका इथेच जाळं टाकणार आहेत आणि त्यांचा आता मी व्हिडिओ नाही, फोटो काढणार आहे. ते ह्याने पकडलेला होता मासा, तो जो तुम्ही हा बघितलात. माझ्याकडे बघतोय तो. सुंदर रंगाचा छान मासा आहे. मला तिथे काढायचे होते त्यांचे फोटो, पण मी व्हिडिओच केला, त्यामुळे आता मी ते दाखवत नाही आहे तुम्हाला. तर एकंदरीत सगळंच सुंदर झालं. मी साधारण तुम्हाला मॅपवर दाखवतो कुठे गेलेलो, कुठे जायचं होतं, तिथून पांडवांचं तळप किती लांब आहे, सगळं ओव्हरऑल. तर आज मला जायचं होतं इथे हे काको बॉर्डर बीच म्हणून आहे ना,
इन्स्टावर त्यांनी काहीतरी मून बीच काय असं काहीतरी मेन्शन केलेलं. तर साधारण गाडी रस्ता दिसतोच आहे, इथपर्यंत येते आणि इथून ते ट्रेकिंग करत असं 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 करत इथे यायचं असा माझा प्लॅन होता खरा. पण झालं असं की एकाने मला सांगितलं इथे आल्यानंतर की इथून पुढे जाऊ शकत नाही किंवा इथून रस्ता व्यवस्थित नाही आहे, जरा रस्ताच नाही आहे असं काही जणांनी सांगितलं. काही जणांनी सांगितलं रस्ता आहे पण चालायला खूप कठीण आहे किंवा झाडी आहे, काटे आहेत वगैरे असं. एकंदरीत त्यांचं लक्षण असं दिसत होतं की मी तिथे जाऊ नये असं पण. आणि मलाही तिथली काही माहीत नसल्या कारणाने मी गेलोच नाही तिकडे. शेवटी मग मी तिथून तसाच पाठी आलो इथे आणि इथे गाडी लागली बरोबर त्याच बाजूला जरा. आणि मी इथून चालत 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 असा इथपर्यंत आलो. इथे आल्यानंतर मला ते काका मिळाले आणि त्या काकांनी मला ह्या रस्त्याने दाखवत असे मला ते कुठेतरी आत इथून वाट होती, त्या वाटेने मला ते असे इथून त्यांनी मला खाली उतरवलं. आणि आम्ही पहिल्यांदा जे शूट केलं आहे ना ते इथे केलं आहे. इथे त्यांना ते 2 मासे मिळाले. ते झाल्यानंतर मग आम्ही इथून परत त्याच रस्त्याने यायला निघालो. तुम्हाला आता इथून मी पांडवांचं तळप किती लांब आहे ते दाखवतो. इथे आम्ही गेलेलो आणि साधारण पांडवांचं तळप जे म्हणतात ते इथे असावं. एक्झॅक्टली मला आठवत नाही आहे, तो मला शोधावं लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी. खूप लांब पण नाही. हां यस मिळालं. हे पांडवांचं तळप आहे राईट. आणि साधारण तासभर लागतो असं मला ते म्हणाले इथून इथे जायला, इथून इथे जायला जास्ती लागत असावा असं वाटतं आहे, काय माहीत नाही. तर अशा प्रकारात आज फिरून आलो. पण ही जी लोकेशन्स आहेत खरंच खूपच सुंदर आहेत. हा एवढा भाग अतिशय सुंदर आहे. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी काही मला गोष्टी सांगितलेल्या ज्या मी शूट केल्या, पण चालत असल्या कारणाने पतेऱ्याचा आवाज खूप येतो आहे आणि व्यवस्थित ऐकू येत नाही. सो थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं की ते पांडवांचं तळप जे आहे ते साधारण तिथून 1 तासभर लागतो चालत जायला तिथे. आणि तिथे जे काही दगड आहेत ते कालांतराने वाढत गेलेत, त्यामुळे त्यांची राहण्याची जी जागा आहे ती दिसत नाही आहे. असं दगड वाढतो हे मी पहिल्यांदाच ऐकलं. तर ते म्हणाले साधारण 25 वर्षांपूर्वी वगैरे ते दिसत होतं, म्हणजे त्यांची पांडवांची राहण्याची जागा वगैरे. पण आता ती दिसत नाही असं. सुंदर छान माहिती दिली त्याने आणि खूप काही त्यांना माहिती आहे. मॅपमध्ये साधारण तुम्हाला सगळं मी दाखवलंच आहे, कुठे मी गेलेलो, साधारण कुठून कुठे पांडवांचं तळप कुठे आहे वगैरे असं. सुंदर मजा आली, छान. काय सांगू अजून. चला टाटा बाय बाय. पुढे असाच एक सुंदरसा व्हिडिओ घेऊन येईन. नक्की भेटू आपण.